गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये आज आपण निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर मनुष्यानं जर दुसऱ्याच्या जीवनामधले जर अवगुण शोधले ना, तर त्याला दुःखाला सहभागी व्हावं लागेल। दुःखामध्ये सुखाचं रूपांतर आहे ना, ते दुःखामध्ये होईल। मग त्याच्या जीवनामध्ये सुख येईल का बरं? कधीच नाही। म्हणून मनुष्यानं दुसऱ्याच्या जीवनामधले कधीचा अवगुण शोधी नये, ते सद्गुण शोधावं। म्हणजे जो कसा चांगला आहे ना ते पाहावं, तो वाईट किती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं। जेव्हा आपण समोरच्याच्या जीवनामधील चांगलेपणा शोधायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपलं शरीर भगवंतारूप होऊन जातं। म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येतं का बरं? कारण तो दुसऱ्याच्या जीवनामधील उणीवा शोधत असतो, त्रुटी शोधत असतो। पण दुसऱ्याच्या जीवनामधील जेव्हा हा मनुष्य सामर्थ्य शोधायला लागेल, त्याच्या जीवनामधील ऊर्जा शोधायला लागेल, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होणार आहे। तुझ्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार घडणार आहे। तुझ्या जीवनामध्ये सुद्धा साधना निर्माण होणार आहे, उपासना होणार आहे। पण आपण दुसऱ्याच्या जीवनामधलं चांगलं शोधू तेव्हा हे घडेल। तसं घडेल का बरं? कधीच घडणार नाही। कधी कधी होतं काय की आपलाच मित्र असू द्या किंवा आपला नातेवाईक असू द्या, तो चांगली एखादी गाडी घेतो, एखादं घर खरेदी करतो, तेव्हा आपल्या मनाला वाईट वाटतं की बघा त्यानं हे खरेदी केलं। मग लगेच आपण सुद्धा त्याच्या पाठोपाठ कर्जामध्ये जाऊन त्या वस्तू खरेदी करतो। मग ते चांगलं आहे का बरं? अजिबात नाही ना। दुसऱ्याला बघा, दुसऱ्याला चांगलं वाईट वाटावं म्हणून आपण काही करावं, हे कधीही चांगलं नाही। समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे। नाहीतर नुसतं मानाचे श्लोक वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, हरिपाठ घेऊन, सद्गुरु चरित्र वाचून, तुकाराम गाथा वाचून मनुष्य भक्तिमार्ग करेल का बरं? कधीच नाही। जोपर्यंत त्याच्या मनावर कंट्रोल राहत नाही, तोपर्यंत तो भक्तिमार्ग करू शकत नाही। पण हे मन एकचित्त व्हायला हवं ना, ते एकचित्त कधी होईल बरं? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये मौन धारण होईल, जेव्हा दुसऱ्यांच्या जीवनातलं तो चांगलं शोधेल, तेव्हाचे घडेल ना। बघा दत्तगुरूंनी बघा आपल्या जीवनामध्ये, आता दत्तगुरूंचा अवतार जर म्हटलं ना, तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे या त्रिमूर्ती आहेत ना, म्हणजे दत्तगुरू आहेत। जर तुमच्या जीवनामध्ये बघा साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष कोणता आहे बरं? औदुंबरच आहे ना। म्हणजे 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर। आणि या वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली। आणि ही साधना बघा इथे आपल्याला काय दिसतं बरं? जिथे चांगला मार्ग असतो ना, त्या मार्गामध्ये जर ज्ञानी मनुष्य गेला तर तो मार्गसुद्धा पवित्र होऊन जातो। तसं या औदुंबराचं झालं ना, बघा तशी संगती आहे। जर तुम्ही ज्या प्रकारे त्या औदुंबराच्या वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली, आज बघा औदुंबर मोठा आहे का भगवंत मोठा आहे बरं? बघा तुम्ही कधीतरी याचा विचार करायला हवा। भगवंत मोठा आहे ना, त्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे। जर भगवंतांनी दत्तगुरू माऊलींनी या औदुंबराच्या झाडाखाली ही साधना केली नसती, तर औदुंबराचं नाव या जगामध्ये असतं का बरं?
नाही ना. तसंच आपलं सुद्धा आहे. आपली जर संगत जर वाईट अशी असेल तर आपल्याला लोक वाईटच ठरवतील, आणि जर आपली संगत जर चांगल्याशी असेल ना तर त्या चांगल्याच्या सोबत आपण जरी वाईट जरी असलो ना तरीसुद्धा आपलं नाव होईल. म्हणजे असं म्हणतात ना, सुक्याच्या सोबत वळसुद्धा जळून जातं. तसं आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपली संगत चांगली असायला हवी. आता या निसर्गामध्ये भरपूर प्रकारची झाडं आहेत, भरपूर प्रकारची वृक्ष आहेत, आणि या निसर्गाची ही देणगीच आहे ना. पण या एवढ्या वृक्षांमध्ये औदुंबराचं नाव एवढं मोठं का आहे बरं? औदुंबराची पूजा का केली जाते बरं? औदुंबरामध्ये एवढा काय चमत्कार आहे बरं? जर दत्तगुरूंचं नाव जर तिथून काढलं ना तर औदुंबराला कोणी पूजेल का बरं? म्हणून आपली संगत आहे ना, ही संगत खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बघा, या औदुंबराला आहे ना, या भूतळावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी या औदुंबराला आशीर्वाद दिला आहे. याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचं पूजन आहे ना, भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचं दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल. झाडाच्या निमित्त प्रदक्षिणा घातल्यानं अपत्यप्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेनं जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतील आणि इच्छित फळप्राप्तीसुद्धा होईल. बघा, पण ह्या सर्व गोष्टी कोणामुळे घडल्या बरं? जेव्हा भगवंताचा स्पर्श त्या झाडाला झाला तेव्हाचे घडलं ना. तर घडलं असतं का बरं? म्हणजे औदुंबराखाली स्वतः दत्तात्रयांनी या श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्रांनी उपासना केली होती. म्हणजे औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळतं. या औदुंबरा वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केला तर अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. म्हणजे हे एवढं फळं मिळतात, हे एवढं पुण्य कुणामुळं आलं बरं? दत्तगुरूंमुळं आलं ना, नाहीतर तसं आलं असतं का? म्हणून हा मनुष्य आहे ना, सुख निर्माण करू शकतो, पण त्याने मनामध्ये ठरवलं तर. आता भक्ती करणारे इथे किती लोक आहेत बरं? लाखो करोडोच्या संख्येनं इथे भक्ती मार्गामध्ये आहेत, पण सर्वांना प्रचिती येते का बरं? नाही येत. कारण का? त्याचं कारण आहे, निर्मळ मनाने भक्ती होत नाही. भक्तीचा आहाकार केला जातो, ढोंब माजवला जातो. मग ती भक्ती होईल का बरं? कधीच नाही. ती सभा होईल, आणि ही सभा आपल्याला करायची नाही. आपल्याला भक्ती मार्ग निर्मळ मनाने करायचा आहे. सभा मंत्र्यांची होत असते, सभा वेगवेगळ्या मोठ्या लोकांची होत असते, पण आपल्याला भगवंताप्रती जर आपल्याला लीन व्हायचं असेल तर निर्मळ मन लागेल, एक चित्त मन लागेल. जोपर्यंत हे मन एक चित्त होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला प्रचितीसुद्धा येणार नाही. आपण हे जीवन जगतो ना, हे जीवन जगताना आपल्याला किंमत असते, आणि ही किंमत मागून मिळत असते का बरं? कधीच नाही. 4 लोकांमध्ये किंमत सर्वांनाच हवी असते, पण ही किंमत कशी मिळवावी हा सुद्धा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पण ज्या दिवसापासून आम्ही या भक्ती मार्गामध्ये आलो आहोत ना, त्या दिवसापासून कुणास ठाऊक एवढी किंमत आमची वाढलेली आहे ना. आजही लोक विचारतात, तुम्हाला जेव्हा आम्ही पाहतो ना तेव्हा आम्हाला भगवंताचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. जर अशी लोक आपल्याला विचारत असतील ना, म्हणत असतील, तर आपण योग्य भक्ती मार्गामध्ये आहात. पण जर आपण 10-10, 20-20 वर्ष या भक्ती मार्गामध्ये असून जर आपल्याला काडीची सुद्धा किंमत नसेल तर त्या भक्ती मार्गाचा काही फायदा आहे का? अजिबात नाही ना. म्हणून जर आपल्याला लोक चिल्लर समजत असतील, लोक तुम्हाला किंमत देत नसतील, तर यामध्ये लोकांची नाही तर तुम्ही स्वतः तुमची चूक आहे. कारण लोक तुम्हाला हलक्यामध्ये घेतात, कारण तुमच्या सवयीच तशा असतात ना. आपल्या स्वभावामध्ये अशा काही सवयी असतात, त्यामुळं समोरचा व्यक्ती आपल्याला अजिबात किंमत देत नाही, मान सन्मानसुद्धा देत नाही. तर अशाच काही सवयी आहेत ना, या आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत.
पण आपण ज्या बदलल्या तर समाजामध्ये आपली किंमतसुद्धा वाढत राहील आणि जीवनामध्ये आनंदसुद्धा निर्माण होईल. पहिली सवय म्हणजे मनुष्यानं कमी बोलायला हवं. जेव्हा कमी बोलण्याचं खूप जास्त फायदे आहेत ना, हे जेव्हा मनुष्याला माहीत होतील तेव्हा तो कमी बोलायची सुरुवात करेल. म्हणून या कमी बोलण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या प्रत्येक शब्दाची किंमत आहे ती समाजामध्ये टिकून राहते. व्यर्थ बडबड करणारे लोक कुणालाही आवडत नाही. फक्त मोठमोठे बोलायचं, बघा ते करायचं काहीच नाही. अशा लोकांना आहे ना समाजामध्ये कोणीही मान सन्मान देत नाही. या उलट जी लोक कमी बोलतात त्यांचा प्रत्येक शब्द समोरचा व्यक्ती लक्ष देऊन ऐकत असतो. त्याचबरोबर अशा व्यक्तीला तज्ज्ञ, समजूतदार, हुशार अशा उपमा दिल्या जातात. आणि जास्त बोलणाऱ्या व्यक्तीला लोक कंटाळाच करतात ना. या उलट जो कमी बोलणाऱ्या व्यक्तीशी लोक नेहमी संपर्कामध्ये राहतात. 4 लोकांमध्ये आपल्या शब्दाची व्हॅल्यू ठेवण्यासाठी कमी बोलणं अतिशय गरजेचं आहे ना. जिथे आपली बोलण्याची गरज आहे आणि आपण आपले मत मांडण्याची गरज आहे तिथेच बोला, नाहीतर शांत राहा. म्हणजे काय? म्हणजे नाही म्हणायला शिका. एखाद्यानं एखादं काम सांगितलं तर लगेच पळत जायचं आणि ते काम करायचं. या सवयीमुळे होतं काय की समोरचा व्यक्ती आपल्याला पुरेपूर फायदा घेतो आणि आपल्याला वाटेल ते काम सांगून किंवा आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा करून आपल्याला त्रास देत राहतो. आणि तोच त्रास आहे ना जर आपण सहन केला तर ती व्यक्ती कधीही आपल्याला किंमत देणार नाही. जर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचं असेल, तर स्वतःला किमती बनवायचं असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या अपेक्षेला किंवा कामाला किंवा मागणीला वेळच्या वेळी नाही म्हणायला शिका. एखाद्याला मदत करा, एखाद्यासाठी वेळ द्या, एखाद्याच्या गरजेला पडा, पण प्रत्येक वेळेला नाही. कारण प्रत्येक वेळेला आपण त्याची हाक ऐकून पळत गेलो ना तर त्याला आपण रिकामटेकडे वाटायला लागतो. आणि जेव्हा असं वाटायला लागतं ना तेव्हा आपली किंमत राहते का बरं? कधीच नाही. म्हणजेच लागू त्यामुळं समोरच्या व्यक्तीसाठी किमती राहण्यासाठी त्याच्या एखाद्या गोष्टीला नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. 3 लगेच रिप्लाय देऊ नका. समोरची व्यक्ती तुम्हाला काहीही सांगत असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर लगेच प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देऊ नका. बघा ही ट्रिक आहे ना, प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण करा. बघा तुम्हाला किंमत आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू आल्याशिवाय राहणार नाही. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी सांगत असेल तरी त्याच्या आनंदावर लगेच रिॲक्ट होऊ नका. किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला राग घेण्यासाठी फुसकावत असेल तरी देखील तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं काय मत आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच तुम्ही रिप्लाय द्या. समजा तुमचं एखाद्याशी भांडण झालं असेल, तो व्यक्ती समोरचा तुम्हाला वाटेल तसं बोलत असेल तर नक्कीच त्याचं बोलणं स्पष्ट ऐकून घ्या आणि लक्षात घ्या. त्या गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि योग्य शब्दातच त्या व्यक्तीला रिप्लाय द्यायला सुरुवात करा. तरच तुमचा रिप्लायचा उपयोग होईल. बघा म्हणजे समोरच्या व्यक्तीसमोर चुकीच्या शब्दात केलेलं वक्तव्य आहे ना तुम्हाला फालतू बनवू शकतं, तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू शकतं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने मौन राहायला हवं आणि जेव्हा बोलायचं आहे ना तेव्हाच बोलायला हवं. बघा कधी कधी मनुष्याचं होतं काय, एखाद्या मनुष्याच्या कपाळावर लाल टिळक दिसतो आणि तो लाल टिळा दिसला ना की लगेच हा मनुष्य जोरजोरामध्ये जय सद्गुरू जय सद्गुरू बोलायला चालू करतो. म्हणजे काय? म्हणजे तू तुझ्या भक्तीचं प्रदर्शन करतो आहे का? एवढ्या जोरामध्ये सुद्धा बोलू नका. तुमच्या मनामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. ते तुम्हाला
लोकांना दिसावं म्हणून बोलू नका. कारण हे नामस्मरण आहे ना, आजपर्यंत भक्तिमार्ग कशामध्ये आहे, कसा भक्तिमार्ग केला पाहिजे हेच आम्हाला अजून कळालेलं नाही. मग आम्हाला प्रचिती कधी येईल का बरं? 10-10, 20-20 वर्ष झाले आम्ही या भक्तिमार्गामध्ये आहोत, पण भक्तिमार्गच कळाला नाही ना, तर आपल्याला प्रचितीसुद्धा येणार नाही, काही गोष्टीसुद्धा व्यवस्थित घडणार नाही. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. आयुष्यामध्ये बरेच निर्णय आपले चुकू शकतात, पण निर्णय चुकणं एक नैसर्गिकच आहे ना. पण आपला एखादा निर्णय वाईट प्रकारे फसला तर आपली समाजामध्ये निंदा बदनामी होऊ शकते. त्यामुळं भविष्यातील एखादं नियोजन करत असताना नेहमी एकांतामध्ये बसून शांततेने चिंतन करून सारासार विचार करून तो निर्णय घ्यायला हवा. आपल्याला यशाकडे जायचं असतं ना, अपयशाकडे नाही. कारण यश आपल्याकडे असेल तर लोक मागे पुढे करतील, आणि जर अपयश आलं ना तर तेच लोक आपल्याला समजून न घेता निंदा करायला सुरुवात करतील. म्हणून आपल्याला व्हॅल्यू राहणार नाही. पण अपयश आलं म्हणून घाबरायचं नाही. विचार करून निर्णय घेऊन यशाकडे वाटचाल करायची आहे आणि समाजामध्ये व्हॅल्यू मिळवायची आहे ना. म्हणजे तुमच्या कामावर फोकस करा. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होऊन समाजामध्ये नाव कमवायचं आहे तर तुमच्या कामावर फोकस करा. कष्ट मेहनत करून यशस्वी व्हा. कारण आयुष्यात जे काही हवं आहे ना ते तुम्ही कमवू शकता. त्यामुळं कष्टाला काहीच पर्याय नाही. तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या यशासाठी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता कधी कधी होतं काय की हा भक्त असतो ना, बघा भगवंताकडून कोणती अपेक्षा करतो बरं? भगवंता, मी माझ्या जीवनामध्ये प्रथमच भक्ती करत आहो आणि ही प्रथम भक्ती करत असताना माझ्या जीवनामध्ये भरपूर धन संपत्ती दे. पण भगवंत काय म्हणतो बरं? अरे तू कामच केलं नाही तर तुझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती येईल का? कधीच येणार नाही. तू मेहनत कर, काम कर, तुझ्या मेहनतीला यश देण्याचं काम मी करेल. पण तू कामच काही केलं नाही, पैसेच काही कमवले नाही, मग भगवंत कुठून देईल बरं? म्हणून या गोष्टीचा प्रत्येक मनुष्यानं स्वीकार करायला हवा की आपण जर कामच केलं नाही तर भगवंताचा चमत्कार होणार नाही. आणि भगवंताचा चमत्कार कधी होतो बरं? जेव्हा आपण एखादं काम निरंतर करायला सुरुवात करतो तेव्हा भगवंत आपल्या हाताने आपल्याला सहाय्य करत असतो. आणि त्या हाताने सहाय्य करण्यासाठी आपण काहीतरी काम करायला हवं. आपण या कलियुगामध्ये सुद्धा पाहतो, मनुष्य वेळेवर काम करतो, रोज मेहनत सुद्धा करतो, पण मेहनत करता वेळी एक चुकी काय करतो बरं? कोणाशी वाद घालायला सुरुवात करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाद घालण्याची सवयच असते, सतत इतरांशी भांडण करायची सवय असते, व्यर्थ बडबड करायची सवय असते. तर असं केल्यानं अशी लोक असतात ना, ती प्रत्येकाच्या आसपास असतात. पण अशा लोकांचं निरीक्षण करा. अशा भांडखोर लोकांना समाजामध्ये कोणीही विचारत नाही, कोणीही किंमत देत नाही. म्हणून अशा लोकांना पाहूनच आपण त्यांच्याकडून एक शिकवण घ्यायची की कधीही कोणाशी वाद घालायचा नाही. एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दाम म्हणून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी सतत भांडत बसायचं नाही, त्याच्या तोंडाला तोंड लावायचं नाही. त्याचं बोलणं आहे ना नीट ऐकून घ्यायचं आणि एकदा स्पष्टपणे सडेतर उत्तर द्यायचं. जे लोक सतत समोरच्या व्यक्तीला उत्तराला उत्तर देत बसतात त्यांना लोक भांडखोर समजतात ना. आणि अशा लोकांना कधीही समाजामध्ये व्हॅल्यू मिळत नाही. त्याचबरोबर अशा लोकांच्या कोणीही संपर्कात राहत नाही. जरी वरून लोक त्यांना तोंडावर चांगली बोलत असतील तरी आतमधून त्यांना आशीर्वाद चांगला मिळतो का बरं? कधीच नाही. अशा लोकांचं व्यक्तिमत्व आहे ना अतिशय खराब झालेलं असतं. त्यामुळं समाजामध्ये किंमत हवी असेल तर कधीही कोणाशी वाद घालत बसू नका. शांत राहा, पुढे चला. सात विनाकारण जास्त ज्ञान देऊ नका.
एखाद्या व्यक्तीला न मागता सल्ला देण्याची सवय असते, किंवा आपल्याकडे जे ज्ञान आहे ना ते इतरांना सांगत फिरण्याची सवय असते. पण प्रत्येकाला सल्ल्याची किंवा ज्ञानाची गरज नसते. जी गोष्ट फुकट मिळते ना त्याची कधीच व्हॅल्यू नसते. म्हणून आपलं ज्ञान किंवा आपला सल्ला आहे ना कधीही कोणालाही फुकट देऊ नका. जो आपल्याकडे याची मागणी करतो त्याला जरूर द्या. समोरच्या व्यक्तीला शहाणपण शिकवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. खरंच समोरच्या व्यक्तीला आपल्या सल्ल्याची गरज असेल ना तर त्याला मार्गदर्शन नक्कीच करा. स्वतःला 4 लोकांमध्ये किमती ठेवण्यासाठी विनाकारण कोणालाही ज्ञान देत बसू नका. या कलियुगामध्ये आपण पाहतो ना की मनुष्याचा देव बनून बसला आहे तो पैसा, आणि खरी किंमत मिळवून देणारे हे साधन. या निर्जीव पैशामुळं सगळं चक्र फिरत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला समाजामध्ये लोक आवर्जून किंमत देतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मागे पुढे लोक फिरत असतात, आणि अशा लोकांकडे लोक अट्रॅक्टसुद्धा होतात. त्यामुळं आयुष्यामध्ये योग्य वेळेत पैसा कमवायला शिका. त्यासाठी कष्ट मेहनत करण्याची गरज आहे. ज्याच्याकडे पद आहे ना पैसा आहे त्यालाच या समाजामध्ये किंमत आहे. तुम्हीच ठरवा आता वेळ वाया घालवायची की कष्ट करून श्रीमंत व्हायचं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी श्रीमंत तर कुणीही होऊ शकतं, पण संस्कारी बनणं खूप कठीण आहे. आणि ते समर्थ विचारांमध्ये दडलेलं आहे. जो श्रीमंत मनुष्य जर एखाद्याच्या घरामध्ये कोणी भिकारी आला, जर तो म्हणाला की मला पाणी हवं आहे, तर त्याच्या घरातून लगेच पाणी येत असेल ना. जेवण हवं आहे तर भरलेल्या ताटावरून उठून तो दुसऱ्याला जेवण देत असेल तर तोच खरा श्रीमंत समजावा. नाहीतर या जगामध्ये आहे ना बोलण्यासारखे त्यांचे नावांवर श्रीमंत असणारी लोक भरपूर आहेत, पण ते खरे श्रीमंत आहेत का? सर्वात खरा श्रीमंत तोच आहे तो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. नाहीतर श्रीमंत भिकारी या जगामध्ये असंख्य भरलेले आहेत. आणि हे असंख्य भिकारी आहेत ना, पैसा असून नुसतं श्रीमंत होता येत नाही. बघा कधी कधी मनुष्याचं होतं काय, जेव्हा एखाद्या शेठचा मृत्यू होतो, भरपूर पैशावाला आहे त्याचा मृत्यू होतो, आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर लोक आहेत ना आतल्या आत घरात बसून शिवीगाळ करत असतात की बरं झालं याचा मृत्यू झाला, भरपूर लोकांना याने त्रास दिलेला होता. मग असं जर आशीर्वाद लोक देत असतील तर तो स्वर्गामध्ये जाईल का कधी? बरं कधीच जाणार नाही. हा नरकामध्येच जाणार आहे. म्हणून आपण नरकामध्ये जायचं की स्वर्गामध्ये जायचं, या मानव लोकामध्ये राहून आपल्याला इज्जत कमवायची की आपण अवगुणी व्हायचं, हे आपण स्वतः ठरवायला हवं. म्हणजेच काय बरं, म्हणजे कधी कोणी काही आपल्यावर कोणी काही बोललं तरी लगेच रिॲक्ट होऊ नका. म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा. जो व्यक्ती सतत दुःखी असतो त्या व्यक्तीला समाजामध्ये कधीही किंमत मिळत नाही. जो व्यक्ती नेहमी उदास असतो, चिंता करत असतो, काळजी करत असतो, अशा निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात कोणीही राहत नाही. त्यामुळं तुमच्या आयुष्यात कितीही टेन्शन असलं तरीही तुमच्या भावनांवर नियंत्रण असायला हवा. जर तुम्ही तुमचं दुःख इतरांना सतत सांगत बसलात तर लोक तुम्हाला कधीही व्हॅल्यू देणार नाही. हा काय नेहमीच रडत असतो बरं असं म्हणून इग्नोर करतील ना. म्हणजे आपल्या दुःखांशी आपण सामोरे जायला शिकलं पाहिजे. म्हणजेच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत होईल. ज्या व्यक्तीनं भावनांवर नियंत्रण मिळवलं ना त्या व्यक्तीला कोणतीही समस्या किंवा कितीही त्रास देणारी व्यक्ती समोर आली तरी ही परिस्थिती कशी हँडल करावी याचं ज्ञान अवगत होतं. म्हणजे आनंदी असाल किंवा दुःखी असाल त्या वेळेला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका, तर तुम्ही 4 लोकांच्या नजरेमध्ये एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाल. मग तसं होईल कधी बरं? जेव्हा आपण समर्थ या विचारांमध्ये असू,
सद्गुरू आईच्या चरणाशी आपलं नतमस्तक असेल तर आपल्याला रोज श्रवण घडलं जाईल, तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील ना. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी जादू आहे ना. जर भगवंताचं नामस्मरण आपल्या प्रत्येक कामामध्ये होत असेल तर बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती ऊर्जा निर्माण होते, किती आनंद निर्माण होतो. प्रत्येक पैसेवाल्याकडे समाधान आहे का बरं? प्रत्येक पैसेवाल्याकडे सुख आहे का बरं? हे सुख येतं कुठून? हे सुख विकत्रीचं मिळतं का बरं? कधीच नाही. ज्याचं मन निर्मळ आहे ना, जर कोणी त्याच्यावर कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत तो पूर्ण त्रास नष्ट करत असतो आणि कधीही त्याला दुःख देत नाही. म्हणून निर्मळ मनाने जगा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. हीच खरी भक्ती आहे. आणि या भक्तीमध्ये जो रमला ना तोच भगवंताचा खरा भक्त झाला म्हणून समजा. जय जय रघुवीर समर्थ.